कसाई आणि धान्याचा व्यापारी. एके दिवशी सम्राट अकबराच्या राज्यात एक कसाई आणि एक धान्याचा व्यापारी कसायाच्या दुकानाबाहेर भांडत होते. बाब काय आहे हे जाणण्यासाठी आसपास लोक जमले. कसाई रागानं ओरडत होता, ह्या माणसानं माझी पैशाची थैली चोरलेली आहे. व्यापारीही तितक्याच रागाने किंचाळत होता, नाही, ती माझी थैली आहे आणि कसायानं चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. तो चोर आहे आणि लबाडही. शेवटी तिथे जमलेल्या गर्दीतून एक जण म्हणाल, अरे वादविवाद करू नका, बिरबलला ठरवू द्या की कोण खरंय. म्हणून ते दोघे सम्राट अकबराच्या दरबारात चतुर बिरबलाला भेटायला गेले. राज दरबारात कसायानं आपली गोष्ट पुन्हा सांगितली आणि म्हणाला, मी माझी पैशाची थैली व्यापाऱ्याला मोठ देण्यासाठी बाहेर काढली, पण त्यानं माझ्याकडून ती बळकावून घेतली. मी एक गरीब माणूस आहे आणि माझ्याकडे एवढेच पैसे आहेत. व्यापाऱ्यानं सुद्धा आपली गोष्ट सांगितली. साहेब, मी या कसायाकडून मांस घेतलं, पण मी त्याला पैसे देत होतो तेव्हाच त्यानं माझी थैली बळकावून घेतली. ही थैली माझी आहे. मी शपथ घेऊन सांगतो, मी चोर नाही, ठामपणे तो म्हणाला. बिरबलानं दोन्ही पक्षांचं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकलं. हा डाव पेचीचा आहे, तो म्हणाला. मी ती थैली बघू शकतो का? राज दरबारात असलेल्या जिज्ञासूच्या साक्षीनं बिरबलनं ती थैली तपासली. त्यानं अगदी बारकाईनं थैलीवर असलेल्या प्रत्येक ठिपक्याची आणि टाक्याची तपासणी केली. त्यानं थैली उलटी केली आणि त्याचा वासही घेतला. त्यानं थैलीत असलेल्या नोटा आणि नाणी बाहेर काढली आणि प्रत्येक नाणं तपासलं. सगळे आतुरतेने त्याच्या निर्णयाची वाट बघत होते. शेवटी बिरबलानं ती पैशाची थैली कसायाला दिली आणि म्हणाला, ही घे रे तुझी पैशाची थैली आणि ती सांभाळून ठेव. नंतर त्यानं दरबाऱ्यांना समजावून सांगितलं, मला कळालं होतं की थैली कसायाचीच आहे, कारण त्यातून कच्च्या मांसाचा वास येत होता. थैलीवर आणि नाण्यांवरही रक्ताचे डाग होते. तो पुढे म्हणाला, मी अगदी खात्रीनं सांगू शकतो की पैसे आत घालण्याआधी कसाई आपले हात धुत नाही. तो व्यापाऱ्याकडे इशारा करत म्हणाला, हा माणूस चोर आहे आणि खोटारडाही, त्याला कैद केला पाहिजे. व्यापाऱ्यानं क्षमा करण्यासाठी खूप विनंती केली, पण ती निष्फळ ठरली. कृतज्ञ कसायानं बिरबलाचे आभार मानले. पुन्हा एकदा सगळेच बिरबलाच्या चातुर्याने चकित झाले.